गडचिरोली जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। तर घटना नक्की काय ते पुढे पाहणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंश झाल्याने 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेत आणखी 3 विद्यार्थिनी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जपतलाई येथील निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राहून शिक्षण घेतात। याच आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींना अचानक सर्पदंश झाल्याची घटना घडली। सर्पदंश झाल्यानंतर विद्यार्थिनींची प्रकृती बिघडू लागली। त्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले। मात्र परिस्थिती गंभीर असल्याने उपचारादरम्यान 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर आणखी 3 विद्यार्थिनी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे। आपल्या मुली शिक्षणासाठी आश्रमशाळेत गेल्या होत्या, मात्र त्यांच्यावर अशी दुर्दैवी वेळ आल्याने कुटुंबियांमध्ये मोठे दुःखाचे वातावरण आहे। आता या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। आश्रमशाळेच्या परिसरात साप कसा पोहोचला? विद्यार्थिनी ज्या ठिकाणी राहत होत्या त्या ठिकाणी सर्पदंशाची घटना नेमकी कशी घडली? तसेच सर्पदंश झाल्यानंतर विद्यार्थिनींना उपचारासाठी किती वेळा रुग्णालयात नेण्यात आले? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे महत्त्वाचे आहे। तर जखमी विद्यार्थिनींची प्रकृती सुधारावी आणि त्यांना योग्य उपचार मिळावेत अशी प्रार्थना केली जात आहे। गडचिरोलीतील या दुर्दैवी घटनेने केवळ 3 कुटुंबांवरच नव्हे तर संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे। तर अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या मराठी बातम्यांसाठी फ्रेश मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।